नमस्कार, मी प्रवीण. मराठी भिडू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मराठी भिडू या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहोत. ती ब्रेकिंग न्यूज पाहण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला व या मंत्रिमंडळामध्ये 42 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये एकूण 43 मंत्र्यांची मर्यादा असताना त्यामधील 42 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला व एक मंत्रिपद अजून देखील शिल्लक आहे. महायुती सरकारमध्ये एक मंत्रिपद अजून देखील शिल्लक ठेवण्यात आलेले आहे. महायुतीच्या माध्यमातून जे एक मंत्रिपद अजून देखील शिल्लक ठेवले आहे हे कोणासाठी ठेवले आहे यावरून गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये बरेच तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिल्लक असलेल्या एका मंत्रिपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये सामील होऊन मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये जयंत पाटील यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होऊ शकतो किंवा महायुतीमध्ये सामील होऊन ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. महाविकास आघाडीचे सरकार ज्यावेळी अस्तित्वात आले त्यावेळी जयंत पाटील यांना आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची आशा होती, पण शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यामुळे जयंत पाटील काहीसे नाराज झाले होते. पण कालांतराने नाराजी दूर करत जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहणे पसंत केले. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये सामील होऊन महायुती सरकारमध्ये मंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता गेल्या 4-5 दिवसांपासून या चर्चांना प्रचंड जोर धरू लागला आहे. जयंत पाटील यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी योग्य वेळी योग्य निर्णय असा सूचक टोला देखील विधानसभेमध्ये लगावला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा एक मंत्रिपद जे शिल्लक ठेवले आहे ते जयंत पाटील यांच्यासाठी शिल्लक ठेवण्यात आले असल्याचे बोलले होते. त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेले तर सांगली जिल्ह्यातून महायुतीचे 5 आमदार निवडून आले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 5 आमदार निवडून आले असताना सुद्धा सांगली जिल्ह्याला अद्याप मंत्रिपद देण्यात आले नाही. भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वाटत होती. त्यांचे नाव जवळजवळ फायनल आहे असे बोलण्यात आले होते, पण त्यांना ऐनवेळी त्यांचे देखील मंत्रिपद कट करण्यात आले. तसेच कामगार मंत्री असलेले सुरेश खाडे यांना देखील दुसऱ्यांदा संधी दिली गेली नाही. एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करता सांगली जिल्ह्यातून जे एक शिल्लक मंत्रिपद ठेवण्यात आले आहे ते जयंत पाटील यांच्यासाठी ठेवण्यात आले आहे असे बोलले जाते. जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सामील होऊन जयंत पाटील हे ऊर्जा मंत्री होऊ शकतात. त्यांना ती जबाबदारी दिली जाऊ शकते. जयंत पाटील यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जात सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवले. त्याच वेळी जयंत पाटील हे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद त्यांना देण्यात येईल अशा चर्चा सुरू होत्या, पण ऐनवेळी अजित पवार हे भाजपसोबत गेल्यामुळे जयंत पाटील यांची निराशा झाली होती. जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील की राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपसोबत जाईल हे येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये स्पष्ट होईल. तसेच जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश किंवा महायुतीमध्ये सामील होण्यामुळे महाविकास आघाडीला तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये जयंत पाटील यांचा मोठा हातखंडा आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर जयंत पाटील यांनी शरद पवार यांना मोठी साथ दिली होती. तसेच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला व नवीन राजकीय पक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता हेच शरद पवारांचे विश्वासू साथीदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये
जयंत पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण आमच्या मराठी भिडू या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही आमच्या YouTube चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला देत राहू।